मित्रांनो, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉग मध्ये। तर आज सकाळच मस्त आंघोळ केली ना, आता नाश्ता बिष्टा करून आलो ना। आता आम्हाला जायचं नदी जवळ ना, मंदिरांच्या जवळ आली। आता चित्रकूटला आहो आम्ही। तुम्हाला पैसे देऊन आले, कमी पैसे देऊन आले, मला हे पण माहिती तुम्ही चांगले पैसे दिले। इतर यात्रा कंपनीपेक्षा आम्ही चांगले पैसे घेतले याचे ज्ञान मला आहे। त्याच्यामुळे तुमची व्यवस्था करणं आमचा पहिलं कर्तव्य आहे। त्याच्यामुळे काही गैरव्यवस्था होत असेल तर सांगायचं आहे। कारण जानकी बंद, त्याच्यानंतर सतीवंशया, गुप्त गोदावरी असे 5 ठिकाणे आपल्याला फिरून इथे रात्री रिटर्न न्यायचे। आता राहिला प्रश्न इथं सीनचा, तर इथे जाऊन जाते तर इथे जाऊन जाते ज्यांना स्नान करायचंय त्यांनी संध्याकाळी इकडे आपण आल्यानंतर तुम्ही स्नानाला जाऊ शकता, फिरायला जाऊ शकता, प्लस स्नान करायला उद्या दुपारची पण आपल्याला वेळ आहे। इथं बोटिंग पण आहे, तर उद्या सकाळी पण तुम्ही लवकर स्नानाला जाऊ शकताय। फक्त उद्या सकाळचीच वेळ स्नान करता। आता महत्वाची गोष्ट, उद्या दुपारनंतर आपण निघणार आहोत, त्याच्यामुळे सकाळी स्नानाला आपल्याला इथे व्यवस्था आहे। म्हणजे तुम्ही सकाळी साधारण लवकर जाऊ शकता। उद्या आपल्याला इथे एक पर्वत आहे कामतागिरी, त्याची आपल्याला पायी चालत प्रदक्षिणा करायची आहे भजनाच्या गजरामध्ये। तर ज्यांना त्रास होत असेल चालायला ते नाही आले तरी चालतील, ज्यांना इच्छा आहे की नाही आम्ही तिथे येतो तिथं बसतो ते तिथे आले तरी चालतील। ज्यांना प्रदक्षिणा करायची आमच्यावर जास्त वेळ नाही लागत, 7 ते 8 किलोमीटरची प्रदक्षिणा। मला या गोष्टीचं पूर्ण ज्ञान आहे की बसच्या जवळ आल्यानंतर बसमध्ये बसल्यानंतर गरज होतं, पण आता आपण पूर्ण व्यवस्थेमध्ये विषय असेल की प्रत्येकाला नाही सांगू शकत एवढं की कारण तुम्ही का आलेले, कारण तुम्ही का आलेले। त्याच्यामुळे प्रत्येकाने या गोष्टीची जाणीव ठेवायची आहे की आपल्या दोघा तिघांमुळं पूर्ण बस अडकता कामा नये। आपलं दर्शन झालं, कामं झाली, टाइमपास कुठेच करत बसायचं नाही। बस जवळ आपल्याला येऊन थांबायचं, म्हणजे बसच्या आजूबाजूला तुम्ही जा। मला माहिती गरम होतं, पण त्याला पर्यायच नाही आपल्याला दुसरा। तुम्ही जर इकडे तिकडे गेले तर मग बसमध्ये 40 लोक आहेत, 5 लोक इकडे तिकडे गेले, त्यांच्यासाठी थांबलं होतं, त्यांना शोधलं होतं। हे विषय होणार आहे कुठे जरी गेलं। आजचा जेवायला म्हणजे आमचे मामाश्री, मामाश्री उत्कृष्ट आचार्य, हे आमचे बंधुराज, ऑलराऊंडर, कुठलाही काम द्या, बुकिंग असो, सगळा आचार्य सगळा, महाराज असो, सगळा 100% प्रवचन, कीर्तन सगळंच करतात। मी पण तसंच त्यांच्या हरकत चांगली काम मस्त वाटतं एकदम। आम्ही तुम्हाला जेवण वगैरे बनवलं तर तुम्हाला कसं वाटतं? मस्त आहे। आजचा मेनू काय आहे? आजचा जिरा राईस आहे आणि वाटाणा फ्राय, पापड मिरच्या सगळं असेल त्या। छान व्हिडिओ करणार आहे सगळ्यांच्या, त्याच्यामुळे छान स्माइल देऊन चला भजन करीत करीत चल पुढे चलतो।
जय राम जय जय राम जय जय राम दोन्ही साईडला जय जय राम जय श्री राम। हाँ लगे हुए हैं बहुत पीछे बाहरी हाँ चलते हैं देखते हैं वहाँ पर हमारे साथ क्या क्या होता। चलो भाई बघा वरती जायला तिकडे वरती मंदिर अर्धी लोक जेली डोकरी बिकरी माणसं जेली याची गारे बिरे ना याची जी गारे ना आम्ही आता इकडून चालल्या मस्त चालत चालत उन्हांच्या उन्हान काय होतं काही समजेने कोळसा पण वाटते आधीच इकडे बघा इकडून सगळे आले ना तर चालत चालत इधर से लिफ्ट से जा रहे हैं। मस्त पैकी निसर्गामधून चालत जाताना आणि अशा उन्हामध्ये कोळसा होणार आहे आमचा बघू शकता तुम्ही बहुत गर्मी होता है हाँ बहुत गर्मी है सब पानी ही पानी हो गया हे बघा इथून आल्या ना सगळी राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की 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 स्पेशल तरीका चप्पल घालून पाहिजे। मित्रांनो 400 पायऱ्या आहेत तरी चरू 60 गेली तरी चालेल रुतबा कमी नाही झाला पाहिजे बघत राहा हे बघा आवरी जण आहेत इकडं जय श्री राम काय करू दम लागला डोकरी माणसं गेली गारीन आम्ही आले इकडे चालत चालत मस्त उन्हान बघू शकता तुम्ही हे बघा म्हातारी बोल म्हातारी म्हातारी बी तर डोकऱ्याला एक बोलता मी तुम्ही बघा जाओ बेटू मन उधर 5 भगवान दिया है दाहिने हाथ से डालो बघू शकता तुम्ही पापड़ो भैया को विद्या देना हनुमान धारा यात्रा एक बार प्रेम से बोलिए हनुमान जी महाराज की जय आप लोग आ गए आधी सीढ़ी भगवान इथं शबरीची बोरा बघू शकता मित्रांनो ही बघा शबरीची बोरा बजरंगबलीची खूप मूर्ती आहे तिथं चला अजून जास्त अजून बरेच असतील तुम्हाला दाखवित राहा बघत राहा नाही उंची बघा उंची बघा किती जाम वरती आले आम्ही बघत राहा तुम्ही बघा अजून रास पायऱ्या आहे तिकडे आज हम बोला ऊंचाई के पहाड़ियों में हाँ बोल बोल आपको चलते चलते सब दिखाएंगे हा तो चलिए चलते हैं। चल मित्रांनो बघू शकता एवढ्या वरती दुकानं हे बघा आम्ही आली बऱ्याच पायऱ्या चरलो आता पोहोचवा असं वाटतं हे बघा अजून वरती आहे बराच जाऊ आम्ही बघत राहा तुम्ही मित्रांनो बघू शकता मागे हनुमानदारा ही बघा हनुमानदारा आणि वरती मंदिर आहे ते मंदिर तुम्हाला मी दाखवतो पुढे पुढे चला बघत राहा तुम्ही त्यामुळेवरती आल्या हे बघा नाही महादेवाची पेंटिंग हे बघा
अजून वरती पण खूप मंदिर आहेत, पण त्यावेळी मोबाईलचा व्हिडिओ काढून देत नाही म्हणून दाखवलं नाही जास्त. तरी पण दाखवीन, ज्या दाखवायला भेटेल त्या बघत राहतील. मित्रांनो बघू शकता आम्ही इथं हनुमानदाराजवळ आल्या. तिथं आतमध्ये फोटो काढून देत नाही, पण इथं पण बघा काय व्ह्यू तुम्हाला दाखवता मी. हे बघा एक नंबर व्ह्यू, खतरनाक व्ह्यू. या की पब्लिक इकडं आपली उतरताना अर्धी चढताना अर्धी बसल्यान सगळा विषय चालू आहे. चला आता पुरं कसा काय होतं तुम्हाला दाखवीत राहता, तुम्ही बघत राहा. बघू शकता इथे एकदम खतरनाक काम आहे. बघू शकता हे बघा इथं बजरंगबली आणि इथं पण इथं मस्त ब्रिज आणि तिथून वर्ष पाणी पडतं. हे बघा खतरनाक काम आहे एकदम. बघत राहा, एकदम भारी भारी ठिकाण आहे तिकडं, सगळं तुम्हाला दाखवत आहे मी. हे बघा इथं खाली पाणी आखा जातं. हा जय श्रीराम. बघा शनिवार आहे आज आणि बजरंगबली. माता जी का मठा देखो, चप्पल उतार के चप्पल पहन किया। बोलिए सीता मैया जय काई. हे बघा तुम्हाला दाखवत बघ मी हा विषय. कुठे येणार तो मगर कुठे भाऊ दाखव जरा दाखव. हे बघ कसा विषय. भारी आयडिया सगळी एक या मला इथंच माला पाहिजे तर माला आहे. राधे कृष्ण जय श्रीराम बजरंग बली. चला आता बघू पूर्व कसा का विषय आहे तुम्हाला दाखवतो. चला हे बघा मित्रांनो. आताच पोहोचलो गुप्त गोदावरीच्या मंदिराजवळ. चालले आम्ही आता. बघू शकता तुम्ही. हे बघा तुम्हाला पहिले दाखवता. आता बघू पुरं कसा काय मंदिर तुम्हाला दाखवीन मी. ही आपली पब्लिक इकडं सगळी. हे बघा गोदावरीला जाऊया. चला यावी रात हळूहळू चालतं. टाकू बोला चालूच. मित्रांनो बघा आता चालले इथल्या बरीच गर्दी आहे. हे बघा तुम्हाला दाखवतो मी. बघत राहा तुम्ही. आता चार्जिंग पण काही वरली नाही, 22% वरली. जेवढा येईल तेवढा दाखवीन मी. चार्जर पण आणला नाही बरोबर. बघू आता पुढं कसा विषय आहे त्या. सोपाराची अवस्था बिकट झाली, सगळं तेल काढले टोन. तरी मी चालले व्हिडिओ काढता मी. इथं भांडणं होल्यान. बोला तुम्हाला काय बोलायचं. आपला प्रवास चालू आहे. बघूया आता वरती गेल्यानंतर आपण काय बघतो त्याचा आपण विचार करू आणि त्याचा आनंद घेऊ. हा त्याचा आनंद आपण सर्वांनी घेऊ. 100%. चला पुढे जाऊन दाखवतो. मित्रांनो बघा गोदावरीचा कुंड. बघू शकता. चला बघू शकता तिथे तिकीट घेतात, पण मी डायरेक्ट तिथल्या वर्ष उडी मारले. मी तर आता डायरेक्ट पुरा आल्या. हे बघा तिथे तिकीट घेतात 25 रुपये तिकीट, पण मी डायरेक्ट उडी मारली नाही तर पुरा आल्या. आता बघू पुरं कसा भेटतं की नाही ते दर्शन बघा लागेल. पुरं तिकीट मागला त्याला फडावल. ही बघा आपली पब्लिक आली. तिकीट नाही का. हे बघा
बघूया पुढे कसा विषय चला. मित्रांनो ही गुफा बघा विषय एकदम हे बघा डेंजर गुफा बघा. मग दाखवतो मी पुढं कशी काय गुफा आहे. बघा आतमध्ये कॅमेरा देऊन येताना नाही काही समजे नाही. चला गाईज एकदम खतरनाक काम आहे आतमध्ये. बघा गुफा बघा एकदम खतरनाक काम आहे. हार्ड. चला आता पुढे दाखवता कसा बघा खतरनाक काम एकदम. हे बघा गुफा बघा गुफा किती मोठी आहे. हे बघा ही गुफा बघा ही बघा बघण्यासारखी बघत राहा तुम्ही. खतरी काम खतरनाक काम आहे. बघा तुम्हाला इथं सुंदर. हे बघा खतरनाक काम. चला आता पुढे कसा तो विषय दाखवता तुम्हाला. चला बघू शकता तुम्ही गुफेमध्ये एवढी गर्दी झाली. गुप्त गोदावरी स्टोरी काढतात. गुप्त गोदावरी बघू शकता मित्रांनो. कोण रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते. मित्रांनो मोबाईलची चार्जिंग खपलेली. आता तिथं ते भैयावर चार्जिंग करायला दिलं मोबाईल. त्याने चार्जिंग करायला 10 रुपये घेतलं. 20% चार्जिंग होले. आता बघू जवरा होईल तवरा करीन व्लॉग. ना मगच्या मोबाईलची चार्जिंग खपल्यावर लगे बंद.